सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात कृषी बजेट कोणत्या महिन्यात सादर केले जातं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जानेवारी, ऑप्शन बी फेब्रुवारी, ऑप्शन सी मार्च, ऑप्शन डी एप्रिल। याचं उत्तर आहे भारतात कृषी बजेट हे फेब्रुवारी महिन्यात सादर केलं जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हेमलाताई शर्मा, ऑप्शन बी केसरीराव, ऑप्शन सी कमला देवी, ऑप्शन सी सुनीता सेन। याचं उत्तर भारतातील पहिला महिला IPS अधिकारी कमला देवी होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अटलांटिक, ऑप्शन बी हिंदी महासागर, ऑप्शन सी प्रशांत महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक। याचं उत्तर जगातील सर्वात मोठा समुद्र प्रशांत महासागर आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, भारताचा सर्वात जुना शहरी रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। उत्तर भारताचा सर्वात जुना शहरी रेल्वे हे मुंबई शहरात सुरू झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, राष्ट्रीय पक्षी मोर का निवडला गेला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रंगीबेरंगी, ऑप्शन बी देशभक्ती, ऑप्शन सी उडण्याची क्षमता, ऑप्शन डी जलशाही संरक्षण। याचं उत्तर राष्ट्रीय पक्षी मोर हा रंगीबेरंगी निवडला गेला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, भारतात पहिले डिजिटल रिझर्व्ह नोट छापली कधी? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2000, ऑप्शन बी 2005, ऑप्शन सी 2010, ऑप्शन डी 2015। याचं उत्तर भारतात पहिले डिजिटल रिझर्व्ह नोट ही 2010 ला छापली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बेंगलुरू। याचं उत्तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर मुंबई आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारताचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक राज्य कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी ओडिशा। याचं उत्तर भारताचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक राज्य छत्तीसगड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेता कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी CV रामन, ऑप्शन सी मदर तेरेसा, ऑप्शन डी अमित सेन। याचं उत्तर पहिली भारतीय नोबेल पुरस्कार विजेता रवींद्रनाथ टागोर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, भारतात सर्वात मोठे तेल क्षेत्र कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात सर्वात मोठे तेल क्षेत्र महाराष्ट्रात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11, मेक इन इंडिया मोहीम कोणी सुरू केली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी मनमोहन सिंह, ऑप्शन सी अरविंद केजरीवाल, ऑप्शन डी सोनिया गांधी। याचं उत्तर मेक इन इंडिया ही मोहीम नरेंद्र मोदींनी सुरू केली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12, पहिले भारतीय उपग्रह कोणता होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आर्यभट्ट, ऑप्शन बी चंद्रयान 1, ऑप्शन बी रोहिणी, ऑप्शन सी इन्स्टवन। याचं उत्तर पहिले भारतीय उपग्रह आर्यभट्ट होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी कमळ, ऑप्शन सी जाई, ऑप्शन डी मोगरा। याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14, पहिले भारतीय अंतराळवीर कोण होतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राकेश शर्मा, ऑप्शन बी कल्पना चावला, ऑप्शन सी सुनीता विल्यमसन, ऑप्शन डी
अण्णा बाबू उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे. भारतातील सर्वात मोठा सागरी बंदर कोणते आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए मुंबईत, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी कंडला, ऑप्शन डी चेन्नई. याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे सागरी बंदर कंडलात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. भारताचे पहिले डिजिटल पेमेंट पोर्टल कोणते? ऑप्शन 7. ऑप्शन ए भीम, ऑप्शन बी पेटीएम, ऑप्शन सी फोन पे, ऑप्शन डी गूगल पे. याचं उत्तर भारताचे पहिले डिजिटल पेमेंट पोर्टल हे भीम होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन 7. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी तमिळनाडू. याचं उत्तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे. भारताचे राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी फुटबॉल. याचं उत्तर भारताचं राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. भारतात सर्वात जुने विद्यापीठ कोणते? ऑप्शन 7. ऑप्शन ए कोलकाता विद्यापीठ, ऑप्शन बी बेंगळुरू विद्यापीठ, ऑप्शन सी मुंबई विद्यापीठ, ऑप्शन डी दिल्ली विद्यापीठ. याचं उत्तर भारतात सर्वात जुने विद्यापीठ कोलकाता विद्यापीठ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 20 आहे. भारतात डिजिटल इंडिया मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन 7. ऑप्शन ए 2012, ऑप्शन बी 2014, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2018. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर भारतात डिजिटल इंडिया मोहीम 2014 वर्षी सुरू झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे. भारतात सातार कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए जत्रा, ऑप्शन बी जाम, ऑप्शन सी किल्ला, ऑप्शन डी नद्यावरचे पूल. याचं उत्तर भारतात सातार हे किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. जो तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 22 आहे. सोलारचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचं उत्तर सोलारचा सर्वात मोठा प्रकल्प राजस्थानमध्ये आहे. जो उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 23 आहे. भारतात सर्वात जास्त हिऱ्याचे खाण कोठे आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी कर्नाटक. तर याचं उत्तर भारतात सर्वात जास्त हिऱ्याचे खाण झारखंडात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 24 आहे. कच्ची हळद दुधात उकळून पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन 7. ऑप्शन ए सांधेदुखी, ऑप्शन बी मूतकडा, ऑप्शन सी हाय बीपी, ऑप्शन डी डोळेदुखी. तर याचं उत्तर कच्ची हळद दुधात उकळून पिल्याने सांधेदुखी आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे. भारतात सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? ऑप्शन 7. ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.